बोंबीलच्या कालवणामध्ये ओले बोंबील शिजल्यानंतर ते तुटतात का? तुटत असतील तर ही पूर्ण रेसिपी नक्की पहा. आगरी कोळी पद्धतीने एकदम पारंपरिक रेसिपी आज आपण बनवणार आहोत. कालवणाला फोडणी न देता किंवा कोणतेही वाटण न वापरता झटपट ही स्वादिष्ट अशी बोंबीलची करी आगरी कोळी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत. 3 मोठ्या आकाराच्या बोंबीलचे 3-3 तुकडे करून ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे ज्या कढईमध्ये किंवा टोपात बनवणार असाल त्यात हे बोंबील घालायचे. त्यात भरपूर असं ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या. त्यासोबतच तिखटानुसार हिरवी मिरची, 1 मीडियम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो, 5 ते 6 कोकमचे तुकडे, 2 चमचे तेल, पाव चमचा हळदी पावडर, 1 चमचा आगरी मसाला किंवा तुमच्या आवडीचा कोणताही मसाला तुम्ही घालू शकता, गरम मसाला पाव चमचा, चवीनुसार मीठ आणि थोडी कोथिंबीर. आता हे सगळे मसाले आपल्याला या बोंबीलला चांगले लावून घ्यायचे आहेत, म्हणजे चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर एकदम थोडंसं छोटीशी वाटीभर पाणी मी यात घालणार आहे, कारण बोंबील शिजताना सुद्धा बोंबीलसुद्धा पाणी सोडेल, त्यामुळे ह्याच्यात करीचं प्रमाण वाढेल. त्यामुळे तुम्हाला जितका रस्सा हवा आहे त्यापेक्षा थोडं कमीच पाणी घालायचं आहे. आता गॅसवर कढई ठेवून मोठा गॅस ठेवून एक उकळी काढून घ्यायची. उकळी आली की झाकण देऊन फक्त 4 ते 5 मिनिटसाठी बारीक गॅसवर हे बोंबील आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला जराही हलवायचं नाही आहे आणि मग 5 मिनिट नंतर हे बोंबील छान शिजलेले आहेत. शेवटला मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. बोंबील तुम्हाला फक्त 4 ते 5 मिनिट शिजवायचे आहेत, त्यापेक्षा जास्त शिजवले तर ते पटकन तुटतात. दुसरी गोष्ट, कधीही बोंबील मोठ्या गॅसवर शिजवायचे नाही. बारीक गॅसवर झाकण देऊन 4 ते 5 मिनिटसाठी शिजवायचे, म्हणजे ते अजिबात तुटत नाहीत. झटपट बोंबील करी तयार.